हां, नाव सांगा. माझं नाव अशोक संतराम उबाळे. आणि हा सरकी का उपटायला तुम्ही? सरकी नाही, या पलाट आहे हा. हां हे रोगीन उपटावा लागतो. म्हणजे याचे अशी कळी तोडावी लागते बघा. अशी ही कळी घ्यायची, हां कळी घ्यायची आणि अशी खुलवायची. ही आता कळी नाही, थोडी आता ही झालेली उमरली नाही एवढी. याची कळी घ्यायची आणि अशी मनकाटावर अशी चोळायची. हं. आणि चोळल्याच्या नंतर मग याला असं पावडर आपलं आपलं असं पावडर लागलं की ती हां. रोगीन उपटून घ्यायची आहे. असं उपटीत उपटीत मग ते थोडं पतलं होतं. मग रोगीन उपटल्याच्या बाद मग याचा शिडचा प्लॉट आहे अजितचा. मग आहे. याचं पोलिंग सुरू होतं. अजितचा आहे का? हा किती एकर आहे हा? 10 गुंठे बघा, एक थैली. एकरी किती उत्पादन होतं तरी याचं? याचं आमचं बघा गेल्या वर्षी एकच थैली होती. हं. तर 3 क्विंटल 75 किलो कापूस झाला. आणि भाव काय आहे? भाव होता त्याचा 33चा, आम्हाला त्या 30,000 रुपये दिला. तरी मी लाखाच्या वर गेलो बारा. आणि मागच्या वर्षी कोणत्या कंपनीचा होता? हेच होतं अजितचं. अजितचं. अजितच होतं. बरं. कपाशीपेक्षा कपाशीच्या कमीत कमी कपाशीपेक्षा पुरवतोय बाराली. अच्छा. आणि पोलन किती महिने करावं लागतं साधारणतः? याचं पोलन साधारणपणे समजा एकदा पोलन सुरू झालं तर सरासरी याचं पोलन कमीत कमी सरासरी 1.5 महिना ते 2 महिने जरा 1.5 पासून 2 महिने सरासरी करावं लागतं. आणि नंतर कापूस निघल्यावर कंपनीच याचं उत्पादन घेऊन जातात का? हा, कंपनी आपल्याला ते गोण्या देतात. हां आपण त्या भरायच्या, हां आपल्या इथं काटा करून घ्यायच्या हां. आणि बस मग 7 जूनला पैसे देते, ती चेक देते डायरेक्ट आपल्या नाव. ठीक आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता या शेतकऱ्याचं नाव अशोक संताराम उबाळे यांचा हा कपाशीचा प्लॉट हा सीडचा प्लॉट आहे अजित कंपनीचा. तर एकदम छान सरकी आलेली आहे. तर हे शेतकरी आज रोगिंग करत आहे. तर बघूया आपण हे शेतकरी रोगिंग कशी करतात. तर तुम्ही हे बघू शकता. हे जे फुलं आहे याला पावडर निघलेला आहे. तर हे मादी सर्व झाडं आहे याच्यातून जे नर फ्लावर आहे ते काढून टाकावं लागतं. म्हणजे रोगिंग करावं लागतं. रोगिंग करावं लागते. असं म्हणजे डायरेक्ट असं उपटूनच घ्यावं लागत आहे. हा, उपटूनच घ्यावं लागतं उपटूनच पूर्ण घ्यावं झाड. लागतं. याला म्हणतात रोगिंग. याला म्हणतात रोगिंग. हं.